100च्या कोणी मेल्यानंतर एक शरद पवार जन्माला आले. गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका. तर पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात. उत्तम जानकर यांचा पलटवार. बॅलेट पेपरवर मतदान न झाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मतदान करणार नाही. मार्कडवाडी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका. बॅलेटवर निवडणुका घेण्याचं पत्र आणा, आम्ही राजीनामा देऊ, पटोलेंचा आव्हान. तर बॅलेट पेपरवर एक निवडणूक घेऊन संशय दूर करायला काय हरकत, उत्तम जानकर यांचा निवडणूक आयोगाला सवाल. 50 ते 60 वर्षात पहिल्यांदाच शरद पवारांची राजकीय हत्या झाली. पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर. मार्कडवाडीतून सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल. बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला हिंसक वळण. पोलीस आणि आंदोलनकर्ते आमनेसामने. संतप्त जमावानं एसटी बस पेटवली. बीडमधील मस्साजोग गावातील आंदोलकांची जरांगे पाटील यांनी भेट घेतली. प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी. बांगलादेशातील हिंदू समाजावरील अत्याचाराविरोधात राज्यभरात उद्रेक. सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यातील अनेक भागात मोर्चे. संविधान पुस्तकाचा अपमान केल्याचा आरोप करत परभणीमध्ये आंबेडकर अनुयायी रस्त्यावर. रेल रोको आणि बसवर दगडफेक केल्यानं शहरात तणावाचं वातावरण. राज्यात बनावट औषधांचं धक्कादायक रॅकेट उघड. 5 बनावट कंपन्यांच्या नावे महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात गोळ्या औषधांचं वितरण. विरोधकांच्या टीकेनंतर सरकारकडून चौकशीचे आदेश. कुर्ला बस अपघात प्रकरणी आरोपी चालकाला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. अपघात आहे की कट याचा तपास करणार. पोलिसांची कोर्टात माहिती. आमदार टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांची कारवाई. शर्मा नामक आरोपी वाघोली पोलिसांच्या ताब्यात.